चला पंच गायकर या ठिकाणी बराच उशीर झालाय. इतका वेळ जर घालवला तर नक्कीच संध्याकाळी मग एक षटकांचे सामने होतील मित्रांनो. यावेळेस सामना चालू होईल. दोन चांगले संघ आपण बघू शकतो. एका बाजूने आई गावदेवी लाखिवली या संघाला बघू शकाल तर दुसऱ्या बाजूने जय बजरंग पॉवर शेलार या संघाला बघू शकताय. चला सामना चालू करायचा आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो मैदानामध्ये त्यांचेच जय बजरंग पॉवर शेलार या संघाला आपण मैदानामध्ये बघू शकतोय. तर समोर मात्र आई गावदेवी लाखिवली हा संघ मात्र या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी दिसला जाईल. दोन बॅटर मैदानामध्ये आपण बघू शकतोय. एका बाजूने विकी तर दुसऱ्या बाजूने ऋतिक या दोन फलंदाजांना मैदानामध्ये आपण बघतोय. सुरुवात करायचे भरपूर उशीर सुद्धा झालाय. अद्याप सामने मात्र भरपूर खेळवायचे शिल्लक आहेत. कालचा दिवस सुद्धा अंतिम सामना आपण बघितला होता. शेवटच्या क्षणी भरपूर उशीर झाला होता. तसं काही घडू नये यासाठी कमिटीचं आयोजन आहे की दिलेल्या वेळेमध्ये संघाने उपस्थित राहणं आवश्यक आहे. तेव्हाच कमिटी चांगल्या पद्धतीने मात्र सामन्याचं आयोजन नियोजन करू शकते. चला यावेळेस दोन फलंदाज दोन फलंदाज मैदानामध्ये आलेत. या क्षणी सामना सुरू होतोय. यावेळेस पहिला चेंडू ऑन साइडला फलंदाजाने खेळलाय. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. या पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला जरूर येताना दिसला जातोय. आजच्या दिवसामध्ये चांगले संघ चांगल्या संघांचा समावेश पूर्ण गटामध्ये आहे. त्यामुळे चांगले क्रिकेट आजच्या दिवसामध्ये सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मागील सामने आजच्या दिवसाचे आपण बघितले. चांगलं क्वालिटी क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळलं जात आहे. त्यामुळे दोन चांगले संघ आहेत. त्यामुळे पुनश्च एकदा एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दोन चांगले फलंदाज मैदानामध्ये साहिल आणि ऋतिक हे दोन फलंदाज समोर गिरीश या गोलंदाजाला आपण बघू शकतोय मैदानामध्ये. पुढचा चेंडू यावेळेस मात्र या षटकाचा या क्षणी झेलचा प्रयत्न केला जाईल. पहिला विकेट बाद होताना दिसला जाईल. या चेंडूवरती विकेटचं पतन यावेळेस मात्र झालाय. पहिला गडी बाद झालाय तो म्हणजेच आई गावदेव लाखिवली या संघाचा. ऋतिकला माघारी परतावं लागेल. एक मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस मात्र माघारी परतावं लागेल या फलंदाजाला. या क्षणी पहिला झटका बसला जाईल. सुरुवातीच्या षटकामध्ये विकेट मिळवण्याचं स्वप्न नेहमी गोलंदाजाला असतं. आपल्या टीमसाठी नक्कीच पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवण्याचा प्रयत्न कधी केला जातो जेणेकरून समोरच्या संघावरती प्रेशर आणले जाईल आणि समोरचा संघ कमी धावसंख्येवरती समोरच्या संघाला आपण रोखू शकता. त्यासाठी सुरुवातीच्या षटकामध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो गोलंदाजाकडून आणि त्या प्रयत्नामध्ये सध्या तरी यश मिळलं जातंय गोलंदाजाला. कारण की पहिला विकेट बाद झालाय तो म्हणजे ऋतिकच्या रूपाने. यानंतर विराज जाईल पुढील क्रमांकावरती. सुरुवात थोडीशी खराब होताना आपण बघू शकाल मैदानामध्ये. विराज जातोय. तिसरा क्रमांक सुद्धा क्रिकेटमध्ये तितकाच महत्वाचा मानला जातो. तो तिसरा क्रमांक या ठिकाणी भूमिका बजावली जाईल विराज या फलंदाजाकडून. समोर गोलंदाज गिरीश पुढच्या चेंडूला फॉलो केलंय परंतु वाईडचा इशारा जरूर पंच पंकज गवळी यांना आपण बघू शकाल. वाईडचा इशारा येतोय. आव्हानदार धाव खर्च केली जाईल. धावसंख्या आपण बघू शकाल म्हणजेच 2 धावा धावफलकावरती या ठिकाणी झाल्यात. एक चांगला आव्हान जरूर उभं करावं लागेल कारण की समोरचा संघ जय बजरंग हा संघ सुद्धा नक्की चांगला संघ बघायला मिळला जातोय. जय बजरंग पॉवर शेलार संघ. या क्षणी हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू होता. या क्षणी दिशेवरती गोलंदाजाला नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की दोन्ही चेंडू जर बघितले ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. तो खूपच बाहेर असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही चेंडू वाईड घोषित झालेत पंजाकडून. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजे 3 धावा या ठिकाणी झाल्यात. आतापर्यंत या षटकाचे 2 चेंडूचा खेळ फक्त झालाय.
धावसंख्या धावफलकावरती आपण बघू शकतो 3 धावा. पुढचा चेंडू सज्ज होईल गोलंदाज. या क्षणी कमालीचा चेंडू हाताळला जातोय. हा प्रयत्न गोलंदाज करताना दिसला गेला होता. यावेळेस मात्र डॉट चेंडू अखेरीस हाताळला जाईल. दोन्ही बाजूने चांगले संघ मैदानामध्ये आपण बघू शकतोय. एका बाजूने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न समोरच्या टीमकडून केला जाईल, तर दुसऱ्या बाजूने एक चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जाईल तो लाखिवली संघाकडून सुद्धा. हा चेंडू यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाजाने मात्र एक अचूक टप्पा पकडलाय. 2 वाईट चेंडू आले होते, त्यानंतर मात्र अचूक लाईन आणि लेंथ मैदानामध्ये दिसली जाते गोलंदाजाकडून. शांत ठेवलंय सध्या तरी फलंदाजाला. विकेट सुद्धा आपल्या नावे केलाय गोलंदाजाने. अद्याप मात्र एक चांगले षटक जात आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय, अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकाचा. धाव संख्यावर बघू शकाल ती म्हणजे फक्त आणि फक्त 3 धावा. मागील सामन्यावरती जर नजर टाकली तर मात्र स्कोर खूपच झाला होता. तब्बल सर्वोच्च धाव संख्या म्हणजे 84 धावा या स्पर्धेमधली सर्वाधिक धाव संख्या लावली होती ती सोनारपाडा संघाने. या क्षणी बघूया पुढे लेनचा चेंडू होता, कव्हर क्षेत्रामध्ये हलक्या हाताने ढकललाय चेंडूला. एका धावेचा प्रयत्न, दुसरी धाव धोका म्हणला जाईल का? या क्षणी थ्रो तर आलाय, थोडासा उशीर जरूर थ्रोला येतोय, तोपर्यंत 2 धावा फलंदाज पूर्ण करताना दिसला जाईल. 2 धावेने यावेळेस मात्र या चेंडूची भर होताना आपण बघू शकतोय. धाव संख्या धाव होती 5 धावा. शेवटचा एक चेंडू या ठिकाणी शिल्लक. पहिलं शांत गेलंय ते म्हणजेच लाखिवली या संघाकडून, कारण की धावा खूपच कमी आल्यात. 5 धावा अद्याप मात्र धाव फलकावरती आल्यात. शेवटचा चेंडू. या क्षणी वारंवार तोच प्रयत्न केला जातोय आणि वारंवार गोलंदाज मात्र यशस्वी ठरला जातोय. फलंदाजांना अपयश आलंय. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. धाव संख्या आपण बघू शकाल धाव फलकावरती म्हणजे फक्त आणि फक्त 5 धावा या ठिकाणी धाव फलकावरती झालेत. कमालीचं षटक यावेळेस मात्र गोलंदाजाने हाताळलंय. कौतुक करावं लागेल गिरीशचं. ज्या पद्धतीने चेंडूचा मारा त्याच्या मार्फत मात्र केला जातोय, कारण की समोरचा आई गावदे लाखिवली हा संघ सुद्धा एक चांगला संघ या ठिकाणी दिसला जातोय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं ज्या पद्धतीने चेंडूचा मारा केला गोलंदाजाने. 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या, अवांतरच्या 2 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या, तरी सुद्धा मात्र एका षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 5 धावा लागल्यात. कमालीचं षटक म्हणायला हरकत नसेल. एक त्याचे प्रमुख कारण म्हणजे विकेट सुद्धा गेलाय त्याच्या, कारण की पहिल्या षटकामध्ये 1-2 विकेट गेले की त्यानंतर मात्र पुढील फलंदाजावरती प्रेशर येतं. त्यानंतर मात्र सावध पवित्र हा फलंदाजाकडून घेतला जातो. त्याच प्रयत्नामध्ये सिंगल धावा फक्त आल्यात. या क्षणी पुढील गोलंदाज बघूया कोणता येतोय. पुढील गोलंदाज बघायला मिळला जाईल तो भावेश. हा गोलंदाज दिसला जातो या दुसऱ्या षटकामध्ये. ज्या पद्धतीने गिरीशने धाव संख्या थांबवली तोच प्रयत्न भावेश कडून सुद्धा केला जाईल का? मग या दुसरं षटक सुरू होतंय, तर समोर 2 फलंदाज मैदानामध्ये सध्या तरी आपण बघतोय विराज आणि ऋतिक ही जोडी, साहिल ही जोडी सध्या तरी मात्र दिसली जाते, कारण की ऋतिक माघारी परतलाय. यावेळेस बघा दुसरं षटक. पहिला चेंडू सज्ज होईल फलंदाज या पहिल्या चेंडूवरती. फुलटॉस. यावेळेस मात्र पुरेपूर फायदा उचललाय फलंदाजाने. फुलटॉस चेंडूती 6 धावा येतील. आयुष्यामध्ये 2 गोष्टी कधीच वाया जाऊ द्यायच्या नाहीत. एक म्हणजेच अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजेच आनंदाचा क्षण, आणि तेच बॉल पुरवठा करायचे. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू हा कधी वाया जाऊ द्यायचे नाही, आणि तेच काम या ठिकाणी मात्र फलंदाजाने केलंय. नवीन चेंडू पुरवठा करायचा आहे मैदानामध्ये. धाव संख्या धाव फलकावरती आपण बघू शकाल ते म्हणजेच 11 धावा या ठिकाणी झाल्यात. 11 धावा धाव फलकावरती यावेळेस मात्र लावल्या गेल्या. फुलटॉस चेंडू गोलंदाजाने दिला होता आणि त्या फुलटॉस चेंडूवरती एक चांगला प्रहार दिसला जातोय. मागील षटकामध्ये ज्या खूपच कमी धावा आल्या होत्या त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. या क्षणी पहिल्या चेंडूती षटकार आलाय. त्यानंतर गोलंदाज बघूया रणनीती कोणती आखेल, कारण की ज्या वेळेस मात्र एखाद्या पहिल्या चेंडूती षटकार येतो त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रेशर हे गोलंदाजावरती येतं. ते प्रेशर मध्ये कमबॅक गोलंदाजाला करावं लागेल. धाव संख्या आपण बघतोय म्हणजे 11 धावा सध्या तरी झाल्यात. पुढचा चेंडू यावेळेस मात्र या षटकाचा दुसरा असेल. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाईल. एक चांगले टार्गेट उभं करावं लागेल. एक चांगले टार्गेट जरूर उभं करावं लागेल धाव फलकावरती. सध्या तरी धाव संख्या आपण बघतोय म्हणजे 12 धावा झाल्या धाव फलकावरती. पुढचा चेंडू यावेळेस सज्ज होईल फलंदाज. पुढे लेनचा चेंडू हलकी सेपेल. यावेळेस मात्र फलंदाज सुरक्षित राहिला जाईल. त्यात मैंने एका धावेचा प्रयत्न होतोय.
चला यानंतर टॉस साठी दुसऱ्या फेरीचा सामना केळीचा पाडा आणि सोनार पाडा दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी यायचं मित्रांनो। ग्राउंड क्रमांक 2 वरती पुढील होणारा दुसऱ्या फेरीचा सामना केळीचा पाडा आणि सोनार पाडा टॉस साठी यायचं आहे दोन्ही टीमच्या संघनायकांनी। यावेळेस बघूया दुसरा गडी सुद्धा बाद झालाय। विराजच्या रूपाने या ठिकाणी फलंदाज माघारी परतलाय। धाव संख्या 12 3 चेंडूचा खेळ झालाय। पुढील नवीन फलंदाज निशांत जातोय मैदानामध्ये। या क्षणी पुन्हा एकदा चुकीचा फटका झेल होईल का? अरे होतोय सुद्धा। विकेटचं पतन या ठिकाणी मैदानामध्ये गळलं जाईल। फलंदाजाला माघारी परतावं लागेल। यावेळेस मात्र नक्की चुकी होते। यावेळेस मात्र प्रेशर क्रिएट केलंय त्यांच्याच गोलंदाजाने, कौतुक करावं लागेल। ते जय बजरंग पॉवर शेलार संघ ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजीने अद्याप भूमिका बजावल्या, समोरच्या संघाला मात्र संधी दिली जात नाही जेणेकरून मोठे बडके येतील। या षटकाच्या सुरुवातीला सुद्धा एक षटकार आला होता, त्यानंतर खऱ्या अर्थाने गोलंदाजाने कमबॅक केलंय। कारण की बऱ्याच वेळेस आपण चित्र बघतो मैदानामध्ये की पहिल्या सुरुवातीच्या चेंडूवरती जर का मोठा फटका आला त्यात प्रेशर हे जाणवलं जातं गोलंदाजावरती। या ठिकाणी आपण बघू शकतो गोलंदाजाने ज्या पद्धतीने मात्र क्वालिटी गोलंदाजी सध्या तरी केली, कौतुक करावं लागेल। आणि हेच एखाद्या चांगल्या गोलंदाजाचं लक्षण सुद्धा मानलं जातं की पहिल्या चेंडूत भले मोठा फटका येऊ, त्यानंतर मात्र ज्या रीतीने गोलंदाजाने कामगिरी केली ती कौतुकास्पद म्हणायला हरकत नसेल। 4 चेंडूंचा खेळ झालाय। धाव संख्या धावफलकावरती 12 धावा। अद्याप मात्र स्कोर थांबवला जातोय असं म्हणायला हरकत नसेल। आई गावदेवी लाखिवली ब टीमला आपण बघू शकताय मैदानामध्ये। पुढील फलंदाज येईल तुमचे विशाल, 5व्या क्रमांक विशाल या फलंदाजाला आपण बघू शकतो मैदानामध्ये। धाव संख्या फक्त आणि फक्त 12 धावा। यावेळेस बघूया पुढील चेंडू या षटकाचा सज्ज होईल गोलंदाज तुमचेच भावेश। क्षणी हा चेंडू पुन्हा एकदा एक चांगला चेंडू। गोलंदाजाला ज्या क्षणी विकेट मिळले जातात त्यानंतर गोलंदाजा आत्मविश्वास बघण्याजोग ठरला जातो। तीच कामगिरी सध्या तरी मैदानामध्ये दिसली जाते। ज्या पद्धतीने चेंडूचा तिकट मारा केलाय या तिकट माऱ्यानं सध्या तरी मात्र कुठले उत्तर दिसलं जात नाही फलंदाजांकडे, कारण की निराशा होते। आई गावदी लाखवली संघ आपण बघू शकतो 3 फलंदाज बाद झालेत। पुढचा चेंडू बॅटचे जन स्लिपच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय। एका धावेचा हलकासा प्रयत्न केला जाईल या चेंडूवरती। एक धाव या चेंडूवरती मात्र येताना दिसली जाईल। धाव संख्या 13। 2 षटकांचा खेळ यावेळेस मात्र कंप्लीट झालाय। धाव संख्या आपण बघू शकतो 13 धावा झाल्या धावफलकावरती। 3 विकेट यावेळेस मात्र बाद झालेत। पहिली 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झालीत। धाव संख्या आपण बघतोय 13 धावा यावेळेस मात्र झाल्या धावफलकावरती। पुढील षटक गोलंदाज सज्ज होईल तुमचेच आकाश या गोलंदाजाला आपण बघू शकाल। चांगला प्रयत्न करावा लागेल, कारण की मोठ्या लेवलची स्पर्धा आपल्या या विभागामध्ये आहे। हे 2 चांगले संघ एकमेकांसमोर आपण बघू शकतो। सध्या तरी चांगली कामगिरी मैदानामध्ये केली जाते। तुमचेच जय बजरंग पॉवर शेलार संघ या संघाकडून चांगली कामगिरी होताना आपण पहिल्या 2 षटकामध्ये बघितली। येणारी 3 षटक आई गावदेवी लाखिवली ब टीम या ठिकाणी बघूया कशा पद्धतीने प्रदर्शन करेल। चांगली कामगिरी पुढील फलंदाजाने करावी लागेल। पुढचा चेंडू यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा होता। ऑन साइडला चेंडू ढकललाय, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। एका धावेचा प्रयत्न केला जाईल। धाव संख्या आपण बघू शकाल धावफलकावरती 14 धावा यावेळेस मात्र झाल्यात। 14 धावा एक संत गतीने सुरुवात म्हणायला हरकत नसेल। या ठिकाणी पुढील षटकांमध्ये चांगली कामगिरी हे फलंदाजांना करावी लागेल। मेहनत ही या ठिकाणी घेणं आवश्यक आहे। कष्ट या ठिकाणी फलंदाजांना घ्यावे लागतील। कष्ट ही अशी गुरुकिल्ली मानली जाते जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते। ते कष्ट मात्र मैदानामध्ये या ठिकाणी फलंदाजांना घ्यावे लागतील। प्रयत्न झालाय मोठ्या फटक्याचा। प्रयत्नांना यश सुद्धा मिळलं जाईल, कारण की चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार। 4 धावा येतील या चेंडूवरती। कमालीचा फटका खेळाय। हा प्रयत्न
प्रयत्न ही मेहनत या ठिकाणी फलंदाजांना दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की टॉप ऑर्डर या ठिकाणी अपयशी ठरलंय हे मात्र म्हणावं लागेल. परंतु पुढील फलंदाजांना या ठिकाणी आपली भूमिका ओळखून या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. फटका चांगला आलाय, फटका चांगला आलाय हे मात्र म्हणावं लागेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, यावेळेस मात्र डॉट चेंडू येताना दिसला जाईल. धावसंख्या आपण बघू शकतो तुमचे 18 धावा या क्षणी झाल्या. तिसरं षटक अद्याप मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय तुमचे आकाश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. यावेळेस मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने चेंडूचा मारा केला जातोय, काही कुठल्याही प्रकारची संधी मात्र दिली जात नाही. प्रयत्न होतोय मोठ्या बडक्यांचा, परंतु त्या लेवलची गोलंदाजी मात्र होताना दिसली. खराब चेंडूचा मात्र जास्त मारा झाला नाही, त्यामुळे धाव संख्या थोडीशी कमी दिसली जाते. क्वालिटी गोलंदाजी. हा चेंडू सुद्धा आपण बघू शकता ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजाने हाताळलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. गोलंदाजांचं युनिट आपल्या टीमकडे असणं कधी गरजेचं, चांगलं युनिट असणं गरजेचं मानलं जातं. कारण की असं नेहमी म्हटलं जातं की फलंदाज तुम्हाला एखादी मॅच जिंकून देतील, एखादा सामना जिंकून देतील, गोलंदाजही खऱ्या अर्थाने तुम्हाला एखाद्या स्पर्धेवरती नाव करून देतील. या क्षणी मात्र कमालीचा फटका आलाय. यावेळेस मात्र षटकार येतोय. जे प्रेशर क्रिएट केलं होतं ते प्रेशर हटवण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून झालाय. षटकार आलाय. 6 धावा आल्यात या चेंडूवरती. 6 धावेने भर धावफलकामध्ये धाव संख्या धावफलकामध्ये 26 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या आपण बघू शकाल ती म्हणजे 26 धावा. या क्षणी हा फटका बरंच काही दर्शवून गेलाय. येणारी 2 षटकं अद्याप शिल्लक आहेत. प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना पुढील 2 षटकांमध्ये चांगल्या धावा जोडण्यासाठी. पहिले 3 षटक या ठिकाणी समाप्त झाले. तर धाव संख्या 26 बघायला मिळली जाते. पुढील षटक 22 आलाय, ज्याने मात्र दुसरं षटक हाताळलं होतं त्यालाच संधी दिली जाते. धाव संख्या आपण बघू शकाल 26 धावा. 4थं षटक चालू झाले. येणारी 2 षटके, या 2 षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल ती फलंदाजांना. ते म्हणजेच लाखिवली संघ आपण बघू शकतो. आई गावदेवी लाखिवली हा संघ. पहिला चेंडू या क्षणी पुन्हा एकदा कमालीचा फटका आलाय. झेल होईल काय ते प्रयत्न होतोय. नाही यावेळेस मात्र झेल षटकार का? यावेळेस मात्र षटकार येतोय. प्रयत्न केला होता, झेल टिपला होता, तो यावेळेस मात्र 6 धावा येतील या चेंडूवरती. नक्कीच पहिल्या चेंडूत षटकार आला. याच पद्धतीने यावेळेस मात्र फलंदाजी करावी लागेल ती फलंदाजांना. स्कोर थोडासा कमी दिसला जातोय. धावा झाल्यात 32. समोरचा संघ सुद्धा नक्कीच सावध राहावं लागेल, कारण की जर का तुम्ही फलंदाजी करण्याची टीमला संधी दिली तर तो संघ नक्कीच हावी होऊ शकतो. या ठिकाणी 5 षटकामध्ये एक चांगलं आव्हान देऊ शकतो. पुढचा चेंडू बॅट चेज. यावेळेस मात्र विकेट गमावला जाईल. एक बाउन्सर ट्राय केला गोलंदाजाने. या बाउन्सरने शिकार करून दिली गोलंदाजाला, कारण की महत्वाच्या क्षणी विकेट मिळली जाते. मागील चेंडूत षटकार आला होता, त्यानंतर मात्र यावेळेस विकेट सुद्धा बाद होताना बघायला मिळला जातोय. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 32 धावा झाल्यात. 4थं षटक मार्गस्थ सध्या तरी आपण बघतोय. याच पद्धतीने भावेशने मागील षटक सुद्धा हाताळलं होतं. पहिल्या चेंडूत षटकार आल्यानंतर त्यानंतर मात्र 2 विकेट आपल्या नावे केल्या होत्या. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा तेच घडलंय मैदानामध्ये, कारण की पहिल्या चेंडूत षटकार आणि त्यानंतर विकेट बाद होताना दिसला जातोय. धाव संख्या धावफलकामध्ये 32 धावा. 4थं षटक मार्गस्थ सध्या तरी मात्र आपण बघू शकतोय. भावेशने ज्या पद्धतीने मागील षटक हाताळलं होतं त्याच पद्धतीने या षटकामध्ये सुद्धा सुरुवात केली जाते. विकेट मिळवले तर मात्र समोरील संघाला आपण प्रेशर मध्ये आणू शकता. तोच प्रयत्न गोलंदाजाकडून केला जातोय. धाव संख्या 32. बघूया कितपत मजल मारली जाईल. एक चांगलं आव्हान जरूर द्यावं लागेल. पुढचा चेंडू या षटकाचा गोलंदाज सज्ज होतोय तो भावेश. पुढचा चेंडू यावेळेस मात्र उडवलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेल टिपला जाईल.
आणि पुन्हा एकदा ते चित्र यावेळेस मात्र या षटकामध्ये बघायला मिळलं जात आहे. ज्या पद्धतीने दुसऱ्या षटकामध्ये भावेशने गोलंदाजी केली होती, पहिल्या चेंडूतील षटकार आणि त्यानंतर 2 विकेट आल्या होत्या. या षटकामध्ये सुद्धा 2 विकेट आपल्या नावे केल्या. काय कमालीची गोलंदाजी आहे. यावेळेस मात्र आपण बघू शकतो संघ जय बजरंग पॉवर शेलार संघ बघायला मिळला जातोय. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केलाय. धाव संख्या 32. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही या इनिंगचे पूर्ण 9 चेंडू शिल्लक आहेत ते आई गावदेवी लाखिवली या संघासाठी. बघूया आव्हान एक चांगले उभं करावं लागेल, कारण की समोरचा संघ सुद्धा एक मजबूत संघ दिसला जातोय. यावेळेस बघूया 50 पार धाव संख्या नेली जाईल का. या षटकाचे 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय मनोज. या फलंदाजाला आपण बघू शकाल मैदान. पुढील फलंदाज 7व्या क्रमांकावरती मनोज हा आलाय. पुढचा चेंडू चौथा या षटकाचा. यावेळेस मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय, परंतु हॅट्रिक कंप्लीट होईल का. या क्षणी मात्र हॅट्रिक कंप्लीट होताना आपण बघू शकतोय सलग 3 चेंडू आणि 3 विकेट. यावेळेस मात्र गोलंदाजाने आपल्या नावे नक्कीच फायपर सुद्धा पूर्ण झालाय, कारण की पहिल्या षटकामध्ये सुद्धा 2 विकेट बाद केले होते. 3 विकेट फायफर घेतलाय गोलंदाजाने. ही एक नक्कीच मोठी कामगिरी म्हणायला हरकत नसेल. एखादा फलंदाज मैदानामध्ये एखादा अर्धशतक झळकावतो, त्यानंतर त्याचं कौतुक मात्र भरपूर केलं जातं, परंतु समोर गोलंदाज ज्यावेळेस मात्र 5 विकेट घेतो ती कामगिरी एखाद्या अर्धशतकाच्या लेवलची असते. ती कामगिरी सध्या तरी या गोलंदाजाने केली, भावेशने केली. फायफर आपल्या नावे केलाय. एक नक्कीच कमालीचं प्रदर्शन आपल्या टीम साठी या बिरसा मुंडा चषकामध्ये. बघूया पुढचा चेंडू. सलग 3 चेंडू आणि 3 विकेट पास झालेत. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 32 धावा. आर्यन आलाय नवीन फलंदाज. पुढचा चेंडू असेल या षटकाचा 5वा. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान दर्जेदार फटका आलाय. या क्षणी मात्र 4 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती. चौकार येतोय. धाव संख्या जाईल 36. यावेळेस मात्र एक चांगला फटका आलाय. नक्कीच फलंदाजी थोडीशी खराब होताना आपण बघितली. या शेवटच्या फळीतील फलंदाजांना खऱ्या अर्थानं मेहनत घ्यावी लागेल, प्रयत्न करावे लागतील आपल्या टीमला एक सम्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवण्यासाठी. मेहनत ही शेवटच्या फळीतील फलंदाजांना करावी लागेल, कारण की टॉप ऑर्डर कोसळलं होतं, खराब प्रदर्शन झालं होतं. हा चेंडू सुद्धा कमालीचा खेळलाय, पण तो विकेट पुन्हा एकदा 6वी विकेट आपल्या नावे यावेळेस मात्र गोलंदाजाने केले. असा प्रसंग किंवा अशी कामगिरी क्वचितच एखाद्या गोलंदाजाच्या नावे होते. ती कामगिरी या ठिकाणी आपण होताना बघितली. गोलंदाज भावेश टीम आपण बघू शकता जय बजरंग पॉवर शेलार संघ तब्बल 6 विकेट 2 षटकांच्या कोट्यामध्ये 6 विकेट आपल्या नावे केल्यात आणि धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. त्या म्हणजेच जवळपास 18 धावा खर्च केल्यात आणि तब्बल 6 विकेट आपल्या नावे गेल्यात. समोरच्या संघाला मात्र नक्कीच अडचणीमध्ये आणले जात आहे. धाव संख्या आपण बघतोय 36 धावा झाल्यात. 4 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या 36. नवीन फलंदाज राहुल जाईल मैदानामध्ये. काही कमालीचं प्रदर्शन सध्या तरी मात्र गोलंदाजीमध्ये केले जात आहे. जय बजरंग पॉवर शेलार संघाला आपण बघू शकता मैदानामध्ये. समोरच्या संघाला मात्र नक्कीच अडचणीमध्ये संकटामध्ये या ठिकाणी ढकललं जात आहे. शेवटचे षटक या ठिकाणी चांगली कामगिरी होईल का, प्रयत्न करावे लागतील. या ठिकाणी 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. तसं काही घडलं जाईल का, की समोर गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजे ललित या गोलंदाजाला मैदानामध्ये बघू शकतो. या अंतिम षटकामध्ये 5वं षटक हाताळण्यासाठी ललित आलाय. पहिला चेंडू यावेळेस मात्र उंच मारलाय. ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खेळचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन या ठिकाणी मैदानामध्ये. गडी बाद झालाय तो म्हणजेच लाखिवली या टीमचा. जवळपास 8 विकेट यावेळेस मात्र बाद झालेत. धाव संख्या आपण बघू शकतो 36 धावा झालेत. 8 विकेट यावेळेस मात्र बाद झाले. धाव संख्या धावबलकती 36 धावा. कमालीचं प्रदर्शन गोलंदाजीमध्ये केले जात आहे. एक जबरदस्त कामगिरी आपल्या टीम साठी गोलंदाजांनी मात्र केली. विशेषतः भावेशने ज्या रीतीने 2 षटक हाताळले, 6 विकेट बाद करणं एक साधी कामगिरी, सोपी कामगिरी नसेल. या क्षणी शेवटचं षटक पहिल्या चेंडूत विकेट.
पहिल्या चेंडूवरती यावेळेस मात्र विकेट बाद झालाय. नवीन फलंदाज रोशन जातोय. यावेळेस मेहनत घ्यावी लागेल रोशनला. किमान या षटकामध्ये 10+ धावा येतील का? पुढचा चेंडू, चेंडू कमालीचा प्रेशर, पूर्णता प्रेशर. यावेळेस मात्र आई गावदेवी लाखिवली या संघावरती आलंय, कारण की भरपूर विकेट गेलेत. एका तरी सेट फलंदाजाचं शेवटपर्यंत थांबणं आवश्यक असतं, तेव्हाच मात्र स्कोर चांगला लावला जातो. यावेळेस मात्र तसं काही घडलं नाही. भरपूर विकेट गेल्या, एका मागोमाग भरपूर विकेट गेल्या. तू चल मै आया हे समीकरण मात्र मैदानामध्ये दिसलं गेलं. या चेंडूवरती एका धावेचा प्रयत्न होतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव यावेळेस मात्र जाईल का विकेट? आणि पुन्हा एकदा विकेट जाते. आधीच भरपूर विकेट गेल्यात. या क्षणी ही विकेट मात्र पुन्हा एकदा बाद होईल. ती आई गावदेवी लाखिवली या संघाची. 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि शेवटचा विकेट यावेळेस मात्र शिल्लक. धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 37 धावा. एक धावाने एक विकेट. धाव संख्या 37 बघायला मिळली जाते. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र शिल्लक आहे. थोडीशी खराब कामगिरी आई गावदेवी लाखिवली या संघाकडून बघायला मिळली जाते. अपेक्षा होत्या आई गावदेवी लाखिवली संघाच्या फलंदाजांकडून की एक चांगला स्कोर धावफलकावरती लावला जाईल, परंतु समोरच्या संघाने मात्र कुठली संधी दिली नाही. ज्या पद्धतीने चेंडूचा मारा केला, नियंत्रण मात्र दाखवलं जाते गोलंदाजाकडून. पुढचा चेंडू, शेवटची जोडी. यावेळेस चेंडू जाऊ दिलाय. वाईडचा इशारा. एक धाव अतिरिक्त भेटली जाईल. या ठिकाणी ही एक धाव मात्र महत्वाची ठरली जाते, ती म्हणजेच आई गावदेवी लाखिवली या संघासाठी, कारण की स्कोर धावफलकावरती खूपच कमी लावलाय. मागील सामना आपण बघितला, एक हाय स्कोरिंग सामना प्रेक्षकांना बघायला मिळाला होता. या क्षणी मात्र लो स्कोरिंग सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्याचं प्रमुख कारण की विकेट या भरपूर गेल्यात, त्यामुळे स्कोर मात्र धावफलकावरती कमी दिसला जातोय. पुढील चेंडू, चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय फलंदाजाने. एक धाव पूर्ण केली जाईल या चेंडूवरती. एका धावेने धावफलकामध्ये भर होईल. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 39 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अद्याप मात्र शिल्लक आहे आणि धाव संख्या 39. एवढेच शेवटचे 2 चेंडू. 2 मोठे फटके येतील का? प्रयत्न करावा लागेल फलंदाजाला. आखूट टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र जाळं विणलं गेलं होतं गोलंदाजाकडून, जेणेकरून झेल उडला जाईल. झेल आला सुद्धा होता, त्यासाठी या पद्धतीचा चेंडू मात्र हाताळला गेला होता. या क्षणी मात्र या चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने भर. धाव संख्या 41. जेणेकरून झेल उडला जाईल हा प्रयत्न गोलंदाजाचा होता, तसा चेंडू सुद्धा या ठिकाणी हाताळला गेला होता. प्लॅन मात्र नक्कीच अयशस्वी ठरलाय असं म्हणावं लागेल, कारण की झेल मिस होतोय. 2 धावा समोरच्या टीमला मिळल्या गेल्यात. शेवटचा चेंडू यानंतर मात्र शिल्लक राहिला जाईल. वेगवान मारा. यावेळेस मात्र डॉट चेंडू बघायला मिळला जातोय आणि इथेच इनिंगची समाप्ती होताना दिसली जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय आणि धाव संख्या धावफलकावरती आपण बघू शकतोय 41 धावा झाल्यात. 42 धावांचं लक्ष असेल, ते म्हणजेच जय बजरंग पॉवर शेलार संघासमोर. या ठिकाणी पुढील 5 षटकांमध्ये 42 धावांचं आव्हान. चला यानंतर घोटेकर बी आणि चॅम्पियन्स वसई जर संघ आले असतील तर प्रतिनिधींनी या ठिकाणी यायचं आहे. कमिटीशी संपर्क
चला दोन फलंदाज मैदानामध्ये जातील. यावेळेस 42 धावांचं आव्हान घेऊन दोन फलंदाज मैदानामध्ये जातील. ललित स्ट्राइक रेंजला दिसला जाईल तर त्याच्या साथीला जयेश हे दोन फलंदाज मैदानामध्ये 5 षटकांचा खेळ 42 धावांचं आव्हान या ठिकाणी बघूया कशा पद्धतीने पार केले जाईल की समोरचा संघ आई गावदेवी लाखवली हा संघ या ठिकाणी ही धाव संख्या डिफेंड करेल का. पुढील 5 षटकांचा खेळ यावेळेस मात्र बिरसा मुंडा चषकाचा थरार यावेळेस दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि पहिले षटक गोलंदाज रोशन 42 धावांचं एक आव्हान जरी कमी वाटत असलं या खेळपट्टीवरती या मैदानावरती 40-45 धावा भरपूर वेळा डिफेंड झाल्यात. पहिला चेंडू हलकीसे अपील बघायला मिळले जाईल. फलंदाज मात्र सुरक्षित राहिला जातोय. या खेळपट्टीत भरपूर आपण सामने बघितलेत ज्या सामन्यामध्ये 40 ते 45 हा स्कोर सुद्धा डिफेंड झालाय. त्यामुळे प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी गोलंदाजानं ही धावसंख्या डिफेंड करण्यासाठी. पहिली षटक पहिली जिम्मेदारी पहिली जबाबदारी गोलंदाज रोशन वरती आहे. हा चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडूचा मारा केला जातोय. या क्षणी मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. डॉट चेंडू आलाय यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. समोरच्या गोलंदाजांनी ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल ते म्हणजे समोरच्या टीमला आई गावदेवी लाखवली या संघाला. तर समोरचा संघ जय बजरंग पॉवर शेलार संघ या ठिकाणी पारड जड या संघाचा आहे आणि हा चेंडू चाललाय वेगाने ट्रॅव्हल करेल डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार चौकारेल 4 धावा आल्यात. सध्या तरी या सामन्यामध्ये पारड जड दिसलं जात आहे ते जय बजरंग पॉवर शेलार या संघाचं. ज्या पद्धतीची गोलंदाजी या संघाकडून बघायला मिळली गेली त्याच पद्धतीने मात्र फलंदाजीमध्ये सुद्धा खेळ बघायला मिळला जाईल का. सुरुवात होते चौकार आलाय 4 धावा आल्यात. या क्षणी बघूया सुरुवात तर चांगली होताना आपण बघू शकतोय मैदानामध्ये. समोरचा गोलंदाज या ठिकाणी काय रणनीती आखेल तर की विकेट मिळवणे हा एकमेव पर्याय सध्या तरी आई गावदेवी लाखवली संघासमोर आहे. हा चेंडू यावेळेस प्रयत्न होईल का झेलचा. पहिला गडी बाद होताना दिसला जाईल या चेंडूवरती. विकेटची आवश्यकता आहे. हा कमी स्कोर तुम्हाला थांबवायचा असेल तर मात्र विकेट तुम्हाला बाद करावेच लागतील. आणि पहिला प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालाय. पहिला गडी माघारी परतला जाईल. पहिला गडी पास झाला ललितच्या रूपाने मात्र फलंदाज बाद होतो. 4 चेंडूचा खेळ झालाय धावसंख्या 4. धावसंख्या 4 बघायला मिळली जाते. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल कारण की धावल कधी 41 फक्त आहेत. ही धावसंख्या डिफेंड करायची असेल तर विकेट हे बाद करावेच लागतील. तर समोरचा संघ आपण बघतोय जय बजरंग पॉवर शेलार संघ. नवीन फलंदाज झालाय म्हणजेच आकाश येतोय मैदानामध्ये. 42 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्य मात्र एवढं मोठं नसेल या ठिकाणी. पुढचा चेंडू एवढेच मात्र या षटकाचा गोलंदाज सज्ज होईल. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये चाललाय वेगाने आणि पुन्हा एकदा 4 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती. चौकार आलाय. 4 धावेने धाव फलकामध्ये भर होताना आपण बघू शकतोय. धाव संख्या 8. या ठिकाणी एक षटक जरी महागडं गेलं तरी मात्र आई गावदेवी लाखवली हा संघ मात्र प्रेशर मध्ये येईल. धावा झाल्या ते 8. 42 धावांचा पाठलाग केला जातोय. यावेळेस बघूया चांगल्या रीतीने सुरुवात तर होताना आपण बघू शकतोय मैदानामध्ये. 8 धावा झाल्यात. पुढचा चेंडू यावेळेस मात्र या षटकाचा शेवटचा.
थोडस शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट चेंडूचा मारा यावेळेस मात्र केला जाईल गोलंदाजाकडून. एका षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. धाव संख्या धावफलकावरती 8 धावा, 1 विकेट बाद झालाय जय बजरंग पॉवर शेलार या टीमचा. पुढील गोलंदाज विशाल निशांत बघायला मिळला जातोय. निशांत कशा पद्धतीने कामगिरी करताना दिसला जाईल आपल्या टीमसाठी. तर समोर चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग केला जातोय. सध्या तरी 1 विकेट बाद झाला. जयेश आणि आकाश ही जोडी मैदानामध्ये दिसली जाते. गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागेल. कारण की समोरच्या संघाचं पारड सध्या तरी जड दिसलं जात आहे. प्रचंड इच्छाशक्ती हेच कोणत्याही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे ती इच्छाशक्ती तुमची प्रबळ असणं आवश्यक आहे. या ठिकाणी जिद्दीने साहसाने यावेळेस मात्र गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू यावेळेस मात्र अटॅक केलाय. आक्रमक फटका येतोय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा येतील या चेंडूवरती. काय कमालीचा स्ट्रोक बनवलाय फलंदाजाने. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने फटका येतोय. 6 धावेने धाव फलकामध्ये भर होईल. धावा झाल्या त्या 14. या क्षणी मात्र नक्कीच प्रेशर थोडस कमी फलंदाजावरती आहे. कारण की कमी टोटलचं ज्यावेळेस मात्र आपण पाठलाग करतो त्या क्षणी एवढं मात्र प्रेशर फलंदाजावरती नसतं. एका दुसरा डॉट चेंडू आला तरी मात्र यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा जाईल का जातोय. प्रयत्न झालाय चांगला परंतु पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार सलगचे 2 चेंडू आणि 2 मोठे फटके. धाव संख्या पोहोचली जाईल ती तब्बल 20 धावा या ठिकाणी झाल्यात. या क्षणी मात्र अटॅकिंग क्रिकेट अटॅकिंग माइंडसेट फलंदाजाचा दिसला जातोय. धाव संख्या 20, 42 धावांचा पाठलाग केला जातोय आणि अद्याप निम्मा प्रवास पूर्ण केलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा सरळ दिशेने चेंडू चाललाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न केला जाईल. या क्षणी मात्र 1 धाव या चेंडूवरती येताना आपण बघू शकतोय. धाव संख्या 21 धावा झाल्यात. यानंतर खऱ्या अर्थाने प्रेशर आलंय ते म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या आई गावदेव लाखिवली या संघावरती. यावेळेस त्यांच्याकडे धावा रोखण्यासाठी कमी आहेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न खराब शॉट सिलेक्शन असं म्हणायला हरकत नसेल. कारण की यावेळेस एका बाजूने धावा येत होत्या. यावेळेस मात्र हा चुकीचा फटका ठरला जाईल. या क्षणी विकेट जाईल दुसरा. धाव संख्या 21. चला नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये. इथून पुढे कमबॅक गोलंदाज करताना दिसेल का. 2 विकेट बाद झालेत. या क्षणी 21 धावा झाल्यात. अजून 21 धावांची गरज असेल ते म्हणजेच जय बजरंग पॉवर शेलार या टीमला. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने धावा जोडल्या गेल्यात. एका बाजूने आपण फलंदाज जयेशला बघितलं ज्याच्या बॅट मधून 2 बिग हिट आपण बघितले होते. यानंतर नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती विजय हा फलंदाज मार्गक्रमण करतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. चला घोटेकर बी टीम आणि चॅम्पियन वसई. घोटेकर बी आणि चॅम्पियन वसई दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. चला घोटेकर टीम धाव संख्या आपण बघू शकाल म्हणजे 21 धावा झालेत. पुन्हा एकदा विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. पुन्हा एकदा विकेटचं पतन यावेळेस मात्र झालंय. चला घोडेकर टीम टॉस साठी यायचं आहे. अपोजिट टीम उपस्थित आहे मित्रांनो या ठिकाणी. त्यामुळेच विनंती असेल आणि त्या पेनल्टी बऱ्याचशा संघाने दिली गेली. त्यामुळेच
वेळेमध्ये तुम्हाला यावं लागेल मित्रांनो, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावे लागेल. घोडेकर संघ धाव संख्या आपण बघतोय तुमचे 21 धावा, 3 विकेट यावेळेस बाद झालेत. हा चेंडू झेल होईल का, चौथा विकेट जाईल का. या क्षणी 3 चेंडू आणि 3 विकेट. पहिल्या इनिंग मध्ये आपण हॅट्रिक बघितली होती भावेश कडून, आणि या क्षणी मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये निशांतने सुद्धा तो कारनामा केलाय. 3 चेंडू आणि 3 विकेट आपल्या नावे केल्यात. यानंतर पलटवार होईल का, पलटवार केला जाईल का, कारण की 4 विकेट बाद केल्यात या संघाने. यावेळेस मात्र नक्कीच एक संधी देतोय जय बजरंग पॉवर शेलार संघ समोरच्या टीमला, कारण की 42 धावांचा फक्त पाठलाग करायचा आहे. याच पद्धतीने जर का विकेट गेल्या तर मात्र खऱ्या अर्थाने प्रेशर हे फलंदाजी करणाऱ्या टीमवरती येऊ शकेल. 4 विकेट बाद झाले, धाव संख्या आपण बघतोय ती 21 धावा. नक्कीच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी ज्या आपण ट्रॉफी बघतोय त्यावेळेला लिगितो केक शॉप यांच्याकडून प्राप्त झाल्यात, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच वेलकम साहेब, स्वागत असेल या बिरसा मुंडा चषकामध्ये. या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण बघतोय, चषके बघतोय, ती मात्र त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाली ती स्पर्धेसाठी. दरम्यान 2 षटकांचा खेळ झालाय आणि धाव संख्या धाबल होती 21 धावा. येणारे 18 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत आणि 21 धावीची अद्यापही गरज असेल, परंतु 4 विकेट बाद झालेत हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल तुमच्या फलंदाजी करणाऱ्या टीमला, जय बजरंग पॉवर शेलार या संघाला. समोरच्या संघाने भरपूर विकेट गमावल्या होत्या फलंदाजीमध्ये, सध्या तरी ते चित्र मैदानामध्ये दिसले जात आहे. 6 विकेट बाद केले जातील का. 2 षटकांचा खेळ झालाय, पॉवर प्ले समाप्त झालाय. येणारे 3 षटके अद्याप शिल्लक. समोरचा संघ आई गावदेवी लाखेवली संघ यावेळेस मात्र चांगली कामगिरी गोलंदाजांमार्फत केली जाईल का. पुढील गोलंदाज वगैरे मिडला जाईल तुमचेच रोशन, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज रोशन यावेळेस मात्र येताना दिसला जाईल. पहिला चेंडू, या क्षणी विकेट हाच पर्याय आहे. आखूट टप्प्याचा चेंडू गोलंदाजाने हाताळला होता, एका धावेचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव या चेंडूवरती घेतली जाईल. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड दाखवावा लागेल तुमच्याच गोलंदाजांना सुद्धा. समोरचा संघ मजबूत संघ आपण बघतोय तुमचे जय बजरंग पॉवर शेलार संघ, आणि मजबूत स्थितीमध्ये सुद्धा आहे. यावेळेस बघा 4 विकेट बाद झाल्यात, त्यानंतर थोडस प्रेशर आलंय. या प्रेशर बघा कशा रीतीने झेललं जाईल. पुढचा चेंडू दुसरा असेल राईट आर्म अराउंड द विकेट. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एका धावेचा प्रयत्न केला जाईल. ही रणनीती चांगली म्हणायला हरकत नसेल, कारण की जे फलंदाज बाद झाले ते मोठे फटके शोधण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले होते. सिंगल डबल धावांना प्राधान्य देणं खऱ्या अर्थानं आवश्यक आहे. सिंगल डबल धावा आधीमध्ये येणं आवश्यक आहे, कारण की सिंगल डबल धावांना फलंदाजाचा श्वास मानला जातो. तो श्वास या ठिकाणी चालू ठेवणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही धावसंख्येचा पाठलाग चांगल्या पद्धतीने करू शकता. कारण की प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येऊ शकणार नाही, प्रत्येक चेंडूवरती चौकार किंवा षटकार येऊ शकणार नाही. यावेळेस बघा पुढे चेंडू फुल टॉस होता, ऑन साइडला चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चाललाय. या क्षणी मिसफील्ड, यावेळेस मात्र मिसफील्ड या चुका महागड्या ठरल्या जातील आणि या चुका तुम्हाला पराभवाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकतात मित्रांनो. 4 धावेने भर, धावा झाल्या त्या 27 धावा धाव फलकावती झाल्यात. यावेळेस मात्र येणारा एक चौकार प्रेशर आणेल तो आई गावदेवी लाखेवली या संघासमोर, कारण की त्यांच्याकडे धावा खर्च करण्यासाठी खूपच कमी आहेत. त्यांनी धावा धाव फलकावती कमी लावल्यात, त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाला किफायतशीर गोलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू, समोर फलंदाज चांगली फलंदाजी करतोय जयेश. हा चेंडू यावेळेस मात्र कमालीचा नैसर्गिक बाउन्स मिळला जातो या चेंडूवरती. डॉट चेंडूचा मारा केलाय. या पद्धतीने समोरील फलंदाजांना मात्र तिकट मारा करावा लागेल. कठीण प्रश्न हे गोलंदाजांना विचारावे लागतील, तेव्हाच या सामन्यामध्ये रंगत वाढली जाईल. या षटकाचा 5वा चेंडू, 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वा चेंडू, या क्षणी मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला जाईल. आणि ते समोरची मॅजिक आहे ती मात्र काढण्याची सूचना येते, कारण की समोर मॅजिक आहे मित्रांनो, ती मॅजिक काढायची या ठिकाणी सूचना येते. कारण की यावेळेस थोडासा अडथळा येतोय मैदानामध्ये, त्यासाठीच ही विनंती असेल. या क्षणी
एका धावेचा प्रयत्न केला जाईल। धाव संख्या धावफलक होती 29 धावा झाल्यात। षटक यावेळेस मात्र कंप्लीट झाले। 3 षटकांचा खेळ झालाय। धाव संख्या 29, येणारी 2 षटक अद्याप शिल्लक। धाव संख्या आपण बघतो 29 धावा झाल्यात, म्हणजेच अजूनही 13 धावेची आवश्यकता। 12 चेंडू आणि 13 धावा। 12 चेंडू 13 धावा। यावेळेस मात्र सामना कमालीचा होतोय मैदानामध्ये। यावेळेस 12 चेंडू 13 धावेंची आवश्यकता। एक कमालीचं बॅटल गोलंदाजाला या ठिकाणी कारनामा करावा लागेल। पहिला चेंडू आकोटप्याचा होता, यावेळेस मात्र धावा मिळल्या जातील। या क्षणी चेंडू चाललाय आउटफील्ड फास्ट, चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार। 4 धावा येतील या चेंडूवरती। चौकाराने धावफलक पुढे जाईल। धाव संख्या धावफलक होते 33 धावा। या ठिकाणी हा चौकार जातोय तो जय बजरंग पॉवर शेलार टीमच्या बाजूने, कारण की यानंतर समीकरण आणखीन सोपं झालंय। यानंतर फक्त आणि फक्त 9 धावेंची आवश्यकता आहे। फक्त आणि फक्त 9 धावेंची गरज। येणारे 11 चेंडू आणि 9 धावा। या ठिकाणी गोलंदाज करामत करेल का, गोलंदाजी चांगली होईल का, यावेळेस बघूया। समोर मात्र चांगली फलंदाजी होते मैदानामध्ये। दुसरा चेंडू यावेळेस मात्र बाउन्सर ट्राय केलाय गोलंदाजाने। कमालीचा चेंडू, कमालीचा चेंडू। गोलंदाज मेहनत घेईल का, गोलंदाज या ठिकाणी चांगली कामगिरी करत शेवटपर्यंत सामना नेईल का, हा सुद्धा मोठा एक प्रश्न सध्या तरी मैदानामध्ये उद्भवलाय। 2 चेंडूचा खेळ झालाय। येणारे 10 चेंडू आणि अजूनही 9 धावेंची गरज। हे षटक बघूया, धाव संख्या कमी खर्च करावी लागेल। पुढील चेंडू आकोटप्याचा झेलचा प्रयत्न होईल का, थोडासा मागे राहिलाय चेंडू, तोपर्यंत धावा भरपूर मिळल्या जातील। फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय। 2 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती। 2 धाव्याने भर। धाव संख्या 35, अजूनही 7 धावेंची गरज। अजूनही यावेळेस मात्र 7 धावेंची आवश्यकता आहे। 3 चेंडूचा खेळ झालाय। धावा झाल्यात त्या 35। येणारे 9 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता। शेवटपर्यंत सामना जाईल का, पुन्हा एकदा वारंवार चेंडूचा टप्पा मात्र मागे थोडासा ठेवला जातोय। 1 धाव या चेंडूवरती घेतली जाईल। दुसरी धाव धोका बनेल का, विकेट जाईल का, संधी होती, संधी होती। यावेळेस मात्र या क्षणी येऊन या चुका तुम्हाला मित्रांनो पराभवाच्या दिशेकडे घेऊन जाऊ शकतात। 2 धावा आल्यात, धावा झाल्यात त्या 37। 5 धावेंची गरज। 8 चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता। हे 2 चेंडू यावेळेस मात्र गोलंदाज चांगले हाताळले का, शेवटपर्यंत सामना जाणं आवश्यक आहे का, याच षटकामध्ये सामना संपवला जाईल का शेलार या टीमकडून। शेवटचे 2 चेंडू या षटकाचे। धाव संख्या आपण बघतोय टीम 37। हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला। 1 धाव सहजपणे पूर्ण केली जाईल। 1च धाव या चेंडूवरती घेतली जाते। धाव संख्या आपण बघू शकाल टीम 38 धावा झाल्यात। 4 धावेंची आवश्यकता। 7 चेंडू आणि 4 धावा। हे समीकरण सध्या तरी मात्र मैदानामध्ये दिसलं जात आहे। शेवटचा चेंडू येईल का डॉट। समोर मात्र फलंदाज एका बाजूने, एक बाजू मात्र धरून ठेवली ती जयेश या फलंदाजाने, तळ ठोकून बसला एका बाजूने। या क्षणी मात्र आपल्या जबरदस्त स्टाईलने सामना संपवलाय आणि या सामन्यामध्ये बाजी मारतोय जय बजरंग पॉवर शेलार संघ। यावेळेस मात्र विजयावरती शिक्कामोर्तब केलाय, तर पराभवाला सामोरं जावं लागेल ते म्हणजेच आई गावदेवीला खेवली या टीमला। अभिनंदन टीम जय बजरंग पॉवर शेलार संघ। चला घोडेकर बी टीम, घोडेकर बी टीम टॉस साठी लगेच। घोडेकर बी टीम या ठिकाणी गाई करायचे मित्रांनो। मित्रांनो लक्ष द्यायचं आहे, ते समोरील जी मॅजिक आहे
ती मात्र काढायची पुढे नक्कीच बाजूला तुम्ही उभी करू शकता. कॅमेरामॅनला थोडासा अडथळा येतोय. टीम 7 पाटी टीमची बहुधा आहे ती मॅजिक.